हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे गुळ आंबा. चला तर मग बघूया गुळ आंबा कसा करायचा. तर मी इथे 2 सोलून घेतलेली कैरी घेतलेली आहे. तर आपण याला आता बारीक किसून घेऊया. तर माझा हा किसून झालेला आहे. चला तर मग आपण याला आता परतून घेऊया. तर परतण्या अगोदर मी यात साखर ॲड करते. साखर ही आपण आपली जेवढं किस झालेला आहे तेवढंच आपण त्याचप्रमाणे आपण साखर घ्यायची. साखर ही मी 2 ते 5 मिनिटं त्यात वितळून दिलेली आहे. आणि आता मी ठेवलेलं आहे कढईत मी आता सर्वप्रथम टाकणार आहे गावरान तूप 1 ते 2 चमचा. आणि हे बघा पाणी सोडलेलं आहे पूर्ण. आता 2 ते 5 मिनिटं आपण यांना परतून घेऊया. तुम्ही हा गुळ आंबा वर्षभरही ठेवू शकता. फक्त पाण्याचा हात लावायचा नाही, वर्षभर हा गुळ आंबा राहतो. तर मी आता यात ॲड करणार आहे एक दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 लवंग. याला परत आता परतून घ्यायचं. परतत आल्यावर त्यानंतर ॲड करायची थोडीशी वेलची पूड.